लालबागचा राजा हा महाराष्ट्रातील मुंबईतील सार्वजनिक गणपती आहे. हा गणपती नवसाला पावतो. लालबागच्या राजाची स्थापना इसवी सन 1934 साली करण्यात आली. सध्या अस्तित्वात असलेले बाजार येथे निर्माण होण्यासाठी कोळी व इतर व्यापारी बंधूंनी नवस केला होता. त्यांची इच्छापूर्ती होऊन पेरूचाळ येथे उघड्यावर भरणारा बाजार इसवी सन 1932 साली बंद होऊन सध्याच्या जागी कायमस्वरूपी बांधण्यात आला. त्यावेळचे शामराव विष्णू भोदे, नगरसेवक कुंवरजी जेठाबाई शहा, डॉक्टर व्ही कोरगावकर, नागबा कोकममामा, भाऊसाहेब शिंदे, डॉक्टर यू.ए. राव यांच्या प्रयत्नाने जागेचे मालक रजब अली तय्यब अली यांनी आपली जागा बाजार बांधण्यास दिली. त्यामुळे इसवी सन 1934 साली होडी वल्हवणाऱ्या दर्या सारंगाच्या रूपात श्रीची स्थापना झाली. येथूनच नवसाला पावणारा लालबागचा राजा म्हणून श्रीची मूर्ती प्रसिद्ध झाली. कोळी समाजाच्या नवसाला पावलेला गणपती म्हणून हा गणपती सर्वप्रथम प्रसिद्ध झाला. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यप्राप्तीकरता जनजागृती व्हावी याकरता सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना केली. तोच उद्देश त्यावेळच्या कार्यकर्त्यांनी नजरेसमोर ठेवून धार्मिक कार्याबरोबरच समाज जागृती करण्याचे महत्त्वाचे कार्य हाती घेतले. इसवी सन 1934 ते सन 1947 या स्वातंत्र्यपूर्व काळात विविध नेत्यांची व्याख्याने आयोजित केली जात असत. अखिल भारतीय पुढारी शंकरराव देव, कामगार नेते भाई डांगे, M.S. मिरजकर, भाई जगताप, हिंदुत्व नष्ट अनंतराव गंद्रे, मुंबई काँग्रेसचे पुढारी S.K. पाटील, गोबा महाशब्दे, भोलाभाई देसाई अशी राष्ट्रीय विचारसरणीची मंडळी इथे व्याख्याने देऊन जनजागृती करत होते. त्या काळात मंडळ गणरायाच्या मूर्तीस निरनिराळ्या नेत्यांची रूपे देत होते. इसवी सन 1946 साली श्रीची मूर्ती नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या वेशात दाखवण्यात आले होते. इसवी सन 1947 साली देश स्वतंत्र झाला. त्यावेळी जनतेस झालेला आनंद हा शब्दात व्यक्त करणे शक्य नव्हता. त्या वर्षी मंडळाने पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या वेशात श्रीची मूर्ती बैलगाडीत विराजमान झालेली दाखवली होती. इसवी सन 1948 मध्ये महात्मा गांधी यांची हत्या झाली तेव्हा त्यांच्या वेशभूषेत मूर्तीचे रूप साकारण्यात आले. इसवी सन 1947 सालानंतर मंडळाच्या कार्याची रूपरेषा साहजिकरित्या बदलण्यात आली. आत्ता मंडळाने राष्ट्र उभारणीच्या कार्यात हातभार लावण्याचे ठरवले आहे. मंडळाच्या शिल्लकी निधीतून कस्तुरबा फंड इसवी सन 1948 साली महात्मा गांधी मेमोरियल फंड इसवी सन 1959 साली बिहार पूरग्रस्त निधीस आर्थिक मदत देऊन राष्ट्रीय कार्यात खरीचा वाटा उचलला. तसेच स्त्री पुढील देखाव्यात देखील बदल करून समाजापुढे राष्ट्रीय कर्तृत्वाची जाणीव करून देणारे देखावे सादर करू लागले. इसवी सन 1959 साली मंडळाने 25 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल रौम्य महोत्सव साजरा केला. त्यावेळी गीता उपदेश आणि कालियम मर्दन हे 2 देखावे 5-5 दिवसांनी सादर केले. ही अविस्मरणीय देखावे अजूनही लोकांच्या स्मरणात आहेत. रौप्य महोत्सव वर्षाच्या गणेशोत्सवाच्या व्याख्यानमालेत मुंबई राज्याचे मंत्री नामदार म.ल. पाटील, न. गणपतराव तापसे, न. गोविंदराव अधिक, मालोजी निंबाळकर, म्युक कॉर्पोरेट डॉक्टर नरवणे, नवाकाळचे सहसंपादक गोविंदराव महाशब्दे, प्रकाशाचे वसंतराव काटे, कामगार सेवा सदनचे श्री गोविंददास मपरा, काकासाहेब तांबे यांची व्याख्याने झाली. इसवी सन 1958 सालानंतर गणरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची रीघ वाढत चालली. उत्सवाला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले. इसवी सन 1948 ते इसवी सन 1968 या काळात मंडळाने काही चांगल्या प्रथा निर्माण केल्या. श्री सत्यनारायणची महापूजा व त्याच दिवशी रात्री पान सुपारी समारंभ ही त्यापैकी एका समारंभात समविचारी संस्था व विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तसेच मंडळास मदत करण्यास तत्पर असलेल्या व्यक्तीचा आदर सत्कार करण्यात येतो. ही प्रथा आजतागायत चालू आहे. तसेच दर्शनोत्सव भाविकांची व्यवस्था करण्यासाठी विविध मंडळाची जागरण पद्धत सुरू केली. त्याच कालावधीत विभागातील गणेशोत्सव मंडळाबरोबरच कुंभारवाडा दुर्गादेवी
डंकन रोड, नवी अमृतवाडी, कामोठापुरी, खेतवाडी या गणेशोत्सव मंडळाशी देखील जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित केले. ते पुढे दृढ होत गेले व यापुढे आणखी दृढ होत जातील याबद्दल काही शंका नाही. मंडळातर्फे व्याख्याने आयोजित केली जातात, ग्रंथालय उपक्रम राबवला जातो, तसेच नेत्र शिबिर, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर यासारखी शिबिरे आयोजित केली आहेत. भारत पाकिस्तान कारगिल युद्धाच्या वेळी सीमेवर लढणाऱ्या भारतीय सैनिकांच्या मदतीसाठी आर्मी सेंट्रल वेलफेअर फंडाकरता रुपये 1 लाखाचा धनादेश महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल PC अलेक्झांडर यांच्याकडे सुपूर्द केला. मंडळाने इसवी 2000 साली अधिकृत संकेतस्थळ सुद्धा सुरू केले. मंडळाच्या सदस्यांच्या संकल्पनेतून व प्रयत्नाने हे संकेतस्थळ तयार सुद्धा झाले. मंडळाची माहिती, मंडळाचे सामाजिक उपक्रम व लालबागच्या राजाची छायाचित्रे संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बँड, लेझिम व ढोल ताशांच्या जल्लोषात लालबाग मार्केट येथून निघते. मिरवणूक लालबाग, भारतमाता सिनेमा, लालबाग, साने गुरुजी भायखळा रेल्वे स्थानक, पश्चिम किल्ले रोड, नागपाडा, डंकन रोड, 2 टाकी, संत सेना महाराज मार्ग, कुंभारवाडा, सुतारगल्ली, माधवबाग, CP टँक, VP रोड, ॲपेरा हाऊस अशा मार्गाने गिरगाव चौपाटी येऊन पोहोचते. गणेशोत्सव हा हिंदू धर्मियांचा एक सार्वजनिक उत्सव आहे. भारतीय समाजामध्ये एकता असावी या मूळ उद्देशाने लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप आणले होते. हिंदू धर्मियांचे आराध्य दैवत असलेल्या विघ्नहर्ता गणरायाचे आगमन हे भाद्रपद शुद्ध चतुर्थीस होते व 10 दिवस मोठ्या उत्साहाने हा उत्सव साजरा करण्यात येतो. गणेशोत्सवादरम्यान सर्वात जास्त चर्चा असते ती मुंबईतील प्रतिष्ठित गणपती व नवसाला पावणारा लालबागच्या राजाची. सर्वाधिक भाविक लालबागच्या राजाचे दर्शन घेतात आणि नवसही करतात. तुमच्या आयुष्यातील आनंद गणेशाच्या पोटा इतका विशाल असो, अडचणी उंदरा इतक्या लहान असो, आयुष्य सोंडे इतके लांब असो, क्षण मोदका इतकाच गोड असो. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.